जिल्हा परिषद निवडणुकीनंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची अवस्था म्हणजे तेलही गेलं आणि तूपही गेलं, हाती राहिलं धुपाटणं अशी झाली आहे। दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती। याचाच पहिला टप्पा म्हणून जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं घड्याळ या चिन्हावरती आपले उमेदवार उभे केले। राज्यातील किंबहुना देशातील ही पहिली वेळ असेल जिथे एका पक्षानं म्हणजेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं आपले उमेदवार स्वतःहून दुसऱ्या पक्षाच्या म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात दिले आणि त्या पक्षाच्या अधिकृत चिन्ह घड्याळावरती आपल्या उमेदवारांना उभं देखील केलं। महत्त्वाची बाब म्हणजे यातील काही जण निवडून देखील आलेत, मात्र आता निवडून आल्यानंतर त्या अधिकृतरित्या राष्ट्रवादीचे उमेदवार झाल्यानं त्यांच्या मूळ शरद पवार यांच्या पक्षाशी कायमचा संबंध संपलाय। यामध्ये पुणे जिल्ह्यातून इंदापूरच्या अंकिता पाटील, शिरूर मतदारसंघातून जिल्हा परिषदेवर निवडून गेलेल्या सुजाता पवार, कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली गटातील संध्या पाटील यांचा समावेश आहे। त्यामुळे आता ज्या शरद पवार यांच्या उमेदवारांनी हाती घड्याळ घेतलं त्यांचा पुढे काय हा प्रश्न निर्माण झालाय। पक्ष विलीनीकरणाची चर्चा मागे पडल्यामुळे आपलं पुढे काय होणार असाही प्रश्न या सदस्यांसमोर निर्माण झालाय। नाही, आता त्यांनी निर्णय घेताना कोणाच्या मागणीनुसार सांगण्यानुसार घेतला असेल, काय असेल, पण शेवटी जे घड्याळाबरोबर असतील त्यांना घड्याळाचे नेते लोक सहकार्य करतीलच। या संदर्भात अधिकचा अपडेट घेऊया। आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। संदीप, आता राष्ट्रवादीचं विलीनीकरण कधी होणार हे तर चिन्ह दुसरंच दिसतंय, मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडणुकीमध्ये निवडून येण्यासाठी मदत केली, त्याचाच फटका शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला बसलाय। अगदी कस्तुरी, ज्यावेळेला राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका झालेल्या होत्या त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अपयश दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला आलेलं होतं आणि त्यामुळं महापालिका निवडणूक ही शरद पवारांच्या पक्षानं घड्याळ चिन्हावर लढवण्याचा निर्णय घेतला होता आणि दोन्ही पक्ष हे एकत्र आलेले होते बऱ्याच महापालिकांमध्ये आणि त्याच वेळेला विलीनीकरणाची चर्चा देखील सुरू झाली होती। मात्र अजितदादांचं अपघाती निधन झालं आणि त्यानंतर सुनेत्रा पवार सध्या त्यांच्या जागेवर उपमुख्यमंत्री पदावर कार्यरत आहेत, थोड्याच दिवसात त्या राष्ट्रीय अध्यक्ष देखील होणार आहेत। मात्र दुसरीकडे ज्या नगरपंचायतीच्या निवडणुका झालेल्या आहेत किंवा ज्या महापालिकांच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षातले जे नगरसेवक घड्याळ चिन्हावर निवडून आलेले आहेत त्यांची आता चिंता वाढलेली आहे। कारण नेमकं सुनेत्रा पवारांचं नेतृत्व स्वीकारायचं की शरद पवार यांचं नेतृत्व स्वीकारायचं अशी त्यांची द्विधा मनस्थिती सध्या पाहायला मिळते। दुसरं तांत्रिक देखील अडचणी आहेत, कारण निवडून आलेले आहेत ते घड्याळ चिन्हावर आणि सध्या आहेत ते शरद पवार यांच्या पक्षामध्ये, त्या विलीनीकरण एकीकडे लांबलेलं असताना या सगळ्या नगरसेवकांची आता चिंता वाढलेली आहे आणि याच्यावर आता शरद पवार हे स्वतःच खरं तर तोडगा काढू शकतात असं म्हणावं लागेल। त्यामुळे आता विलीनीकरणाच्या चर्चेकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि नगरसेवक नेमका आता पुढे काय निर्णय घेतात हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे। बरं, धन्यवाद संदीप तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।